जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक ज्या कारणासाठी लांबवली होती ते कारण आता जवळपास संपलेलं आहे. कारण हरियाणा बरोबर होणारी महाराष्ट्राची निवडणूक विधानसभा शी पाऊस पाणी आणि सणासुदीच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्याचं कारण असं होतं की अगोदर जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा निकाल हाती घ्यायचा आणि त्या विजयाच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये उहापोह करून भारतीय जनता पार्टीला आपली सत्ता काबीज करायची. पण ज्यावेळेस काल जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये मतदानाचा टप्पा पार पडला आणि काल 6 वाजता सी व्होटर असेल, माय ॲक्सिस असेल, इंडिया टुडे असेल किंवा असंख्य आणखी असे ओपिनियन पोल समोर यायला लागले आणि त्यामध्येच प्रत्येक ओपिनियन पोलमध्ये जवळजवळ काँग्रेसशी सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे, तर भारतीय जनता पार्टीशी पूर्ण सफाया होऊन घरी परतत असताना दिसत आहे. त्यामध्ये सर्वात मोठा जो अचूक आणि आत्तापर्यंतचा अंदाज जिथून सादर केला जातो तो फलोदी सट्टा बाजार. फलोदी सट्टा बाजारच्या आकड्यानुसार जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाला 24 ते 27 जागा मिळताना दिसत आहेत, तर काँग्रेसला 46 ते 50 जागा आणि PDPला 6 ते 12 जागा मिळत आहेत, तर अन्य 11 जागांवर 6 ते 11 जागांवर आघाडीवर दिसत आहेत. विचार जर केला तर जम्मू काश्मीरची विधानसभा ही 90 सीटांची आहे आणि त्यामध्ये या ओपिनियन पोलनुसार काँग्रेस 46 ते 50 जागापर्यंत आघाडी मारतानाच आहे. जर असेच जर ओपिनियन पोल उद्या येणाऱ्या 8 तारखेच्या निकालामध्ये साबित झाले, खरे ठरले, तर निश्चितच काँग्रेस हे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सत्तेवर येऊ शकेल किंवा थोडाफार कमी अधिक झाला तर मागच्या वेळी ज्या PDPनं BJPसोबत युती केली होती आणि नंतर त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं होतं, ती PDPसुद्धा किंवा अन्यसुद्धा काँग्रेससोबत जायला तयार असल्याचा अनुमान कालच्या ओपिनियन पोलमधून येताना दिसत आहे. त्याचप्रमाणे हरियाणातसुद्धा 90 जागांसाठी मतदान झालं आणि हरियाणाच्या निवडणुकीची एक खासियत आहे तर जाट विरुद्ध बगर जाट अशी निवडणूक होत असते आणि 2014मध्ये BJPने सत्ता काबीज केली होती आणि 2019मध्ये सत्तेच्या जवळ असताना दुसऱ्या पक्षाला गळाला लावून पुनर्स्थापित आपली सत्ता केली होती. पण यावेळेस शेतकरी आंदोलन असेल किंवा आणखी काय असेल, आपण लोकसभेमध्ये पाहिलं की 2019ला हरियाणामध्ये 10 पैकी 10 सीटा मिळवणारी BJP यावेळेस 5 सीटावर येऊन ठेपली होती. त्याचप्रमाणे काल झालेल्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा काल सायंकाळी 6 वाजता आलेल्या ओपिनियन पोल अनुसार हरियाणामध्ये काँग्रेस हे 55 ते 59 जागावर उसळी मारताना दिसत आहे, तर भारतीय जनता पार्टी केवळ 23 ते 25 जागापर्यंत पोहोचताना दिसत आहे. पण यावेळेस हरियाणामध्ये आप मात्र 00 या आकड्यावर आहे, तर अन्य पक्ष 1 ते 9 आकड्यापर्यंत मजल मारू शकतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे मित्रांनो की जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा असेल, मतदारांनी सपसेल भारतीय जनता पार्टीला नाकारलेला आहे आणि त्याच विजयाचं श्रेय घेऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करायची होती. पण आता जम्मू काश्मीर आणि हरियाणा
इथून सफाया होताना दिसत आहे, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठली किमया होईल हे सांगता येत नाही. असेच निकाल येतील असंही सांगता येत नाही किंवा तेच अनुमान ग्राह्य धरू असंही नाही. पण येत्या 8 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर हे निकाल अपेक्षित आहेत आणि 8 तारखेला निकाल लागल्यावर आपल्याला यावर अधिक बोलता येईल. तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये तर वारं फिरलं, आता फक्त महाराष्ट्र उरलं. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं जम्मू काश्मीर आणि हरियाणामधून सफाया होत आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये कुठली किमया होणार आहे यावरही बरंच काही अवलंबून आहे. कारण जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये बसलेल्या झटक्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. तर या बैठकामध्ये त्यावर विचारमंथन चालू आहे. पण कुठलंही विचारमंथन आणि काहीही केलं तर कुठल्याही राजकीय पक्षाला सर्वश्रेष्ठ हा मतदार असतो आणि ज्यावेळेस मतदार राजा नाकारतो त्यावेळेस मात्र काही खरं नसतं. तेव्हा मित्रहो, तुम्हीच सांगा, जम्मू काश्मीर हरियाणामध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर पटलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.